मी रुपेश दराडे येवला नगर परिषदेच्या 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडनं धनुष्यबाण या निशाणीवर उभा आहे. त्याचबरोबरीने माझ्याबरोबर नगरसेवक पदासाठी 26 उमेदवार ते सुद्धा शिवसेनेवर उभे आहेत. तर या प्रसंगी मी तुम्हाला विनंती करेल, येणाऱ्या 2 तारखेला आपण सर्वांनी माझ्यासह जे 26 शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांना धनुष्यबाणाला मतदान करून प्रचंड मताने विजयी करा. तर आम्हाला का मतदान करायचं, मी असेल किंवा माझ्याबरोबर जे लोक उभे आहेत त्यांना का मतदान करायचं? सर्वात प्रथम तर आम्ही सर्व युवक आहोत. दुसरी गोष्ट, सगळे शिकलेले आहोत. माझ्याबरोबर मी स्वतः BCom MBA फिनान्स झालेलो आहे. माझ्याबरोबर जे इतर सहकारी आहे नगरसेवक पदासाठी उभे, ते कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, आणि ते सर्व आता यांच्या मॅडम ज्या आहेत त्या रिटायर शिक्षिका आहेत. म्हणजे सगळे लोक हे सुशिक्षित आहे. आणि तिथे जाऊन आपल्याला गावासाठी काही करायचं असेल तर तिथं शिकलेला माणूस पाहिजे. माझ्या समोरचा जो उमेदवार आहे त्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, 10वी नापास उमेदवार आहे. अशा माणसाला आपण जर तिथे पाठवलं तर तो गावासाठी काय करू शकेल? उद्या एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याबद्दल जर गावाची समस्या मांडायची असेल, त्याला जर इंग्लिशमधून काही प्रेझेंट करायचं असेल, तो करू शकेल का? बरोबर आहे. आता तुम्ही बघितलं असेल, गेल्या 25 वर्षापासून तुम्ही बऱ्याचशा लोकांना संधी देत आहात, आणि तुम्हाला आजही येवलेकरांना रोज पाणी येतं का रोज पाणी? बरं, येत नाही. जे पाणी येतं ते वेळेवर येतं का? तर तेही वेळेवर येत नाही. आणि वेळेवरही येत नाही, रोजही येत नाही. तर आता मी तुम्हाला जास्त काही मोठ्या स्वप्न दाखवणार नाही काय, किंवा काय असं येवल्याची बारामती करेल किंवा काय करेल. ते तर ज्यांनी सांगितलं त्यांनी 25 वर्षात येवल्याची बारामती तर केलीच नाही, पण भानामती करून ठेवली. पण मी आपल्याला सांगतो का आम्हाला तुम्ही निवडून दिल्यानंतर आम्ही फक्त बेसिकली 5 वर्षात प्रामुख्याने 4च विषयांवर काम करणार आहोत. एक म्हणजे रोज, ते पण स्वच्छ. दुसरी गोष्ट, ज्या भागात रस्त्यांची गैरसोय आहे तिथे रस्ते. तिसरी गोष्ट, मेंबर रात्री 11 वाजेपर्यंत मिल्लतनगरमध्ये गेलो होतो. तिथे गेल्यानंतर असं वाटलं का आपण दुसऱ्या देशातच आलो आहेत का काय, इतकी एवढी भयानक परिस्थिती रस्त्यांची आणि गटारीची. आणि चौथी गोष्ट, स्वच्छता. आम्ही पहिले तर 2 वर्ष या 4 मुद्द्यांवर काम करणार आहोत. कारण का गेल्या 25 वर्षापासून आपण ज्यांना निवडून देता त्यांच्याकडनं या 4च गोष्टी अजून पूर्ण नाही झाल्या, तर पुढच्या गोष्टींची कशाला मी तुमच्यासोबत खोटं बोलून खोटे आश्वासनं देऊ का मी यू करेगा, यूथ करेगा, क्यू करेगा. आणि इथं बघितलं तर रस्ता नाही, गटार नाही, पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही, आणि मग बाकीच्या गोष्टी तर खूप पुढच्या आहेत. अजून तुम्हाला हे सांगतो का मी ज्या पक्षाकडनं उभा आहे तो पक्ष म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा, ज्यांनी लाडकी बहीण सुरू केली. आणि माझ्या पक्षाकडे जे मंत्रालय आहे त्या नगर विकास खात्याकडनंच येवले शहर असेल किंवा कुठली नगर परिषद असेल, कुठली महानगरपालिका असेल किंवा कुठली नगरपंचायत असेल, तर त्या मंत्रालयामार्फतच शहराच्या विकासासाठी निधी दिला जातो. जर तुम्ही मला निवडून दिलं तर मी त्या पक्षाच्या अध्यक्षांकडे म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे हक्काने जाईल आणि सांगेल का साहेब, येवलेकरांनी तुमच्यावर आणि माझ्यावर विश्वास ठेवून आम्हाला निवडून दिला आहे, तर आम्हाला जास्त काही नकोय. आम्हाला पहिले पाणी द्या रेग्युलर, स्वच्छतेसाठी मुबलक गाड्या द्या, मॅनपॉवर द्या, रस्ता द्या, दिवाबत्ती द्या, आणि गटार आणि लाईट द्या. पहिले 2 वर्षाचा आमचा हाच अजेंडा असणार आहे का या 5 मूलभूत गरजा पहिले पूर्ण झाल्या पाहिजे. तुम्ही बघितलं असेल या गल्लीमध्ये जे काम झालंय ते सुद्धा माझ्या काकांच्याच निधीतनं झालेलं आहे. असं बघितलं तर विधान परिषदेचे आमदार हे उच्च सभागृहात असतात आणि त्या सभागृहाचं काम असतं कायदे बनवण्याचं. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जे सभागृह असतं ते स्थानिक आमदारांचं असतं. पण या गावचं आपण काही देणं लागतो, म्हणून त्या माध्यमातनं त्यांच्या संबंधांचा
आणि रिलेशनचा वापर करून त्यांनी येवला शहरामध्ये जवळपास 100 कोटीपेक्षा अधिकचे रस्ते बनवले. तुम्ही मागच्या बाजूला बघत असाल नगर चौफुली ते लक्ष्मी आई मंदिर, 25 वर्षापासून त्या रस्त्याची अशी परिस्थिती होती तर त्या रस्त्याहून गेल्यानंतर असं वाटायचं की आपण वाळवंटातनं गाडी चालवतोय का काय. एक तर गाडी नीट चालत नव्हती आणि मागे एवढी धूळ उडायची की त्याला काही लिमिट नव्हतं. त्याप्रमाणे अजून बरेचसे असे कामं झाले. तर मी आपल्या सर्वांना विनंती करेल का येत्या 2 तारखेला आपण सर्वांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हापुढील बटन दाबून आम्हा सर्वांना विजयी करा, जेणेकरून जे 25 वर्ष आपली फसवणूक झाली ती होणार नाही. कारण आम्ही स्थानिक आहोत. तुम्ही आम्हाला डायरेक्ट येऊन भेटू शकता, पण जर कुणाला दुसऱ्याला निवडून दिलं तर पहिले तर मी आता सभेला जसं एकटा उभा आहे तर त्यांना पहिले 2 पोलीस गाड्या, 4 बॉडीगार्ड, 4 PA ते तुम्हाला सभेतच दिसत. त्यामुळे भेटायचं म्हटलं तर पहिले 5 मध्ये टप्पे आणि माझ्यासारख्याला तुम्ही कुठेही रस्त्यात अडवून काम करून घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट, माझ्या कुटुंबियाच्या माध्यमातून बाबुळगाव येथे एक आरोग्याचं काम केलं जातं. तुमच्यापैकी कुणाला त्याचा अनुभव आला असेल किंवा नसेल तर मी या प्रसंगी आवर्जून सांगू इच्छितो. बाबुळगाव येथे आम्ही एक दवाखाना सुरू केला गेल्या 5 ते 6 वर्षापासून आणि तिथे आम्ही नॉर्मल डिलिव्हरी 5 ते 6 हजारात करतो आणि सिझेरियन डिलिव्हरी ही 15,000च्या आसपास करतो. या सगळ्या प्रोसेसरला बाहेर तुम्ही बघितलं असेल सिझेरियन डिलिव्हरीला 40 ते 50 हजार लागतात. आतापर्यंत आम्ही तिथे 6,000 पेक्षा अधिक महिलांच्या डिलिव्हरी केल्या. तिथे लहान मुलं जर कधी कमी वयात जन्माला आले तर त्याच्यासाठी लागणारा NICU हा येवला तालुक्यात नाही तर येवला, वैजापूर, मनमाड या सगळ्या भागात मिळून फक्त येवल्यातच तो बाबुळगावला आहे आणि तो पण फक्त 20 रुपयामध्ये तिथं आम्ही ती सुविधा पुरवतो आहे. आणि मला या प्रचारादरम्यान एक प्रामुख्याने अशी गोष्ट जाणवली भाऊ का आपल्याला आपल्या कॉलेजच्या माध्यमातून इथे एक पेरिफेरल OPD चालू करायची, जेणेकरून इथल्या महिलांना जागेवर डॉक्टर उपलब्ध होतील. आणि ते कशामुळे शक्य आहे तर माझ्या कॉलेजला एका वर्षाला 300 मुलं डॉक्टर होतात आणि डॉक्टर झाल्यानंतर त्यांना 1 वर्ष ही प्रॅक्टिस करावं लागते. तर मी आजच सकाळी या चौकामध्ये जागाही फायनल केली. कुठे? 10 मेडिकल शेजारी. तिथे आम्ही येत्या आचारसंहिता संपल्यानंतर एक क्लिनिक चालू करतोय फक्त लेडीज साठी आणि तिथे 12 तास डॉक्टर 2 शिफ्ट मध्ये उपलब्ध राहतील. त्याचबरोबरीने माझ्याकडे 10 नर्सिंग कॉलेज आहे आणि 1000 नर्सिंगचे विद्यार्थिनी. त्याचबरोबर त्या डॉक्टरांबरोबर तुमची काळजी घेण्यासाठी कंटिन्यू 2 नर्सेस तिथे उपलब्ध राहतील. आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मोठा प्रॉब्लेम असेल तर इथली ॲम्ब्युलन्स डायरेक्ट तुम्हाला बाबुळगावला घेऊन जाईल. आणि हे सगळं आम्ही करणार आहोत, ते सगळं मोफत करणार आहोत. आणि ते आम्हाला का शक्य आहे? तर माझ्याकडे स्वतःचे 3 BMS कॉलेज येवला तालुक्यात. दरवर्षी 300 मुलं डॉक्टर होतात तिथं. नर्सिंगचे 10 कॉलेजेस आहे. दरवर्षी 1000 नर्सेस तयार होतात आणि त्या माध्यमातून हे आम्हाला करणं एकदमच सोपं आहे. आणि मी तुम्हाला शब्द देतो का येणाऱ्या आचारसंहितेचा कालावधी संपल्यानंतर आपण तिथं मोठ्या धूमधडाक्यात ओपनिंग करू आणि महिला असतील, लहान मुलं असतील, त्यांना जर कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा लागली तर 100% इथं तुम्हाला 12 तास डॉक्टर उपलब्ध राहतील. या प्रसंगी मी तुम्हाला आश्वासन देतो आणि तुम्ही सर्वांनी माझं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.